झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईमध्ये गोरेगावच्या बिंबिसार नगरमध्ये महापालिका शाळेच्या जागेतच अनधिकृत खासगी शाळा सुरू करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यापेक्षाही धक्कादायक बाब ही की सुदर्शन इंग्लिश स्कूल नावाची ही खासगी शाळा बंद करण्याचे आदेश बालहक्क संरक्षण आयोगाने देऊनही महापालिकेने शाळेवर कोणतीच कारवाई केलेली नाहीये। महापौर सुनील प्रभू यांच्या मतदारसंघातच हा अनागोंदी कारभार समोर आलाय। खासगी इंग्रजी शाळेला महापालिका शाळेच्या जागेत परवानगी देताना महापालिका शाळा बंद पाडण्याचाच घाट घालण्यात आलेला होता की काय अशी शंका घ्यायला जागा आहे। कारण महापालिका शाळेची दुरवस्था झालेली आहे आणि त्याचाच फायदा घेऊन खासगी शाळा विद्यार्थ्यांना आपल्याकडे खेचून घेते आहे। महापालिकेने खासगी शाळा अनधिकृत असल्याचा बोर्ड लावलेला आहे, मग कारवाईला टाळाटाळ कशासाठी आणि या अनधिकृत शाळेला महापालिकेच्या जागेत परवानगी कशासाठी असा सवाल उपस्थित होत आहे। शिक्षण समिती अध्यक्ष विनोद घेडिया आणि त्यांचे काही सहकारी, त्यांचे काही नगरसेवक यांच्या संगनमताने ही शाळा कुठेतरी ही महानगरपालिकेच्या तोंडातून काढायची आणि एखाद्याच्या घशात घालायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला मलिदा मिळवून आपलं पोट भरायचं एवढंच ह्या ठिकाणी उद्देश असल्यामुळे हा सगळा प्रकार चाललेला आहे। या ठिकाणी इंग्लिश स्कूल तुम्ही बघता, इंग्लिश स्कूल महानगरपालिकेच्या माध्यमातून चालू केलं गेलं, पण त्याचवेळी इकडे ह्या ठिकाणी इंग्लिश माध्यमाची 1ली ते 4थी शाळा तिकडे चालू असून सुद्धा इकडे 1ली ते 4थी शाळा चालू करायची। इकडच्या मुलांना शिक्षक नसल्यामुळे या लोकांनी नाविलाजाने आपली मुलं तिकडे प्रायव्हेट शाळेमध्ये घालायची, अशा पद्धतीचं हे जे षडयंत्र चाललेलं आहे ते केवळ त्या जागेवरती डोळा ठेवून चाललेलं आहे। आणि कसं आहे, शेवट इथल्या सत्ताधाऱ्यांचा त्यांना आशीर्वाद असल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी शक्यच नाही आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।